भारतीय फॅब्रिकेटर्स आणि डिझायनर्ससमोर नेहमीच एक मोठं आव्हान असतं. ते म्हणजे एक लक्झरी, आकर्षक गोल्ड फिनिश मिळवणं. पण विचार करा, जर हेच काम कोणत्याही त्रासाशिवाय कमीत कमी खर्चात आणि थेट आपल्या वर्कशॉपमध्ये करता आलं तर कसं होईल? चला, आज आपण याच नव्या शक्यतेबद्दल बोलूया. विचार करा जरा, मोठमोठ्या वस्तू पॅक करून फॅक्टरीमध्ये पाठवणं, त्याचा वाहतुकीचा खर्च, त्यात जाणारा वेळ, ह्या सगळ्या डोकेदुखीतून सुटका मिळाली तर? हा प्रश्न थेट त्याच मोठ्या समस्येवर बोट ठेवतो जिने आजपर्यंत अनेकांना त्रास दिला आहे, आणि आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत. बरं, आपण थेट नवीन उपायाकडे जाण्याआधी हे समजून घेऊया की आत्तापर्यंत गोल्ड फिनिश मिळवणं इतकं महागडं आणि किचकट का होतं. एकदा का हे जुने अडथळे आपल्या लक्षात आले की नवीन तंत्रज्ञानाची ताकद आपल्याला खऱ्या अर्थाने पटेल. घराचा मुख्य दरवाजा असो किंवा मग जिन्याची रेलिंग किंवा फर्निचर, आपल्याकडे गोल्डन मिरर फिनिशला प्रचंड मागणी आहे. हे फक्त एक डिझाईन नाहीये, तर ते एक स्टेटस सिम्बॉल आहे, प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. त्यामुळे या फिनिशची मागणी तर खूप आहे, पण ते पूर्ण करण्याचे मार्ग मात्र मर्यादित आणि खूपच क्लिष्ट आहेत. तर आता बघूया या जुन्या पद्धतींमधले नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत. बघा, एकीकडे आहे पीव्हीडी कोटिंग. यासाठी लागतात प्रचंड मोठे महागडे व्हॅक्यूम चेंबर्स. आता तुम्हीच विचार करा, एखाद्या साईटवर आधीच बसवलेला मोठा गेट किंवा रेलिंग या चेंबरमध्ये कसा टाकणार? शक्यच नाहीये. आणि दुसरी पद्धत आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. यात तर विषारी केमिकलचा वापर होतो आणि फिनिश इतका नरम असतो की काही काळातच तो घासून निघून जातो. म्हणजे बघायला गेलं तर दोन्ही पद्धती खरंच खूप अव्यवहार्य आहेत. मग ह्या सगळ्या समस्यांवर उपाय तरी काय? इथेच एका नवीन, अगदी क्रांतिकारी तंत्रज्ञानाची एंट्री होते. चला, आता समस्येवरून थेट समाधानाकडे वळूया आणि ओळख करून घेऊया फार्बे SS गोल्डन ग्लॉसची. हा एक खरा गेम चेंजर पर्याय आहे. बाजारात याला स्प्रे पीव्हीडी या एकदम सोप्या नावाने ओळखलं जातं. हे नाव ऐकताच आपल्याला लगेच कळतं की अरे, हे असं काहीतरी आहे जे दिसतं पीव्हीडी सारखं, पण स्प्रे करून लावता येतं. त्यामुळे ते समजायला खूपच सोपं जातं. पण तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर हा फक्त एक साधा पेंट नाहीये, ही एक प्रॉपर 2K लॅकर आधारित सिस्टीम आहे. म्हणजे यात दोन गोष्टी असतात, एक रेझिन आणि एक हार्डनर. जेव्हा हे दोन्ही एकत्र मिसळतात तेव्हा केमिकल रिॲक्शन होऊन एक अत्यंत मजबूत आणि टिकाऊ लेयर तयार होतो. तर मग हे काम कसं करतं? याचं सगळं सिक्रेट आहे त्याच्या पारदर्शकतेमध्ये. एक कल्पना करा, जसं आपण एखाद्या रंगीत काचेतून पाहतो. हे कोटिंग अगदी तसंच काम करतं. ते स्टीलची जी मूळ आरशासारखी चमक आहे ना, तिला झाकत नाही. उलट त्याच चमकला एक सुंदर सोन्याचा रंग देतं. याचा अर्थ आपलं स्टील जितकं भारी पॉलिश केलेलं असेल, तितकाच जबरदस्त सोन्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो. आणि हो, यात फक्त एकच गोल्ड कलर नाहीये, सनलाईट गोल्ड. म्हणजे तो आपला क्लासिक 24 कॅरेटवाला लुक. मग शॅम्पेन गोल्ड, रोज गोल्ड, ब्रॉन्झ आणि अगदी ब्लॅक असे एकसे एक आकर्षक पर्याय मिळतात. आणि ऐका, सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळं सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. फार्वेने खास एक 5 लिटरचा स्टार्टर किट बनवलाय. यात हे सगळे पॉप्युलर रंग तर मिळतातच, पण सोबत एक कोटेड सॅम्पल्सचा डिस्प्ले स्टँड पण मिळतो. म्हणजे काय, तुम्ही लगेच तुमच्या कस्टमर्सना हे प्रीमियम पर्याय दाखवू शकता आणि नवीन काम मिळवू शकता. आहे की नाही जबरदस्त संधी? चला, आता हे बघूया की हे प्रत्यक्षात लावलं कसं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एक प्रोफेशनल प्रोसेस आहे जिथे तुमचं कौशल्य आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो काही फायनल रिझल्ट आपल्याला दिसणार आहे, त्यातलं 90% यश हे फक्त आणि फक्त सरफेस प्रिपरेशनवर, म्हणजे पृष्ठभाग कसा तयार केलाय यावर अवलंबून आहे. जर स्टीलची तयारी व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला हवा तो परिणाम कधीच मिळणार नाही. ही प्रक्रिया 4 अगदी सोप्या पण महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा, स्टीलला आरशासारखा चकचकीत करा आणि त्यावरचं तेलकटपण पूर्णपणे काढून टाका. दुसरा, लॅकर आणि हार्डनर 4:1 या अचूक प्रमाणात मिक्स करा. तिसरा, HVLP गन वापरून 3 ते 4 पातळ थर स्प्रे करा. आणि चौथा, त्याला 24 ते 48 तास पूर्णपणे कडक होण्यासाठी वेळ द्या. हे काम कुशलतेचं आहे, पण अगदी सरळ सोपं आहे. चला तर मग आता बघूया की हे नवीन तंत्रज्ञान जुन्या पद्धतींच्या तुलनेत नेमकं कसं आहे. ही समोरासमोर केलेली तुलना आपल्या सगळ्या शंका दूर करेल.
पण आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की एका स्प्रे-ऑन कोटिंगची बरोबरी खऱ्या इंडस्ट्रियल पीव्हीडीच्या क्वालिटी आणि मजबूतीशी होऊ शकते का? हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर आपल्याला पुढच्या तक्त्यात मिळेल. हा टेबल बघा, सगळं चित्र स्पष्ट होतंय. ठिकाण फारबेक कुठेही म्हणजे थेट साईटवर जाऊन करता येतं. खर्च पीव्हीडीच्या तुलनेत खूपच कमी, फक्त मटेरियलचा खर्च. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुरुस्ती. समजा काही खराब झालं तर तिथल्या तिथे रिस्प्रे करून सहज दुरुस्त करता येतं. खरंय, पीव्हीडी हिऱ्यासारखं कठीण असेल, पण लॉजिस्टिक्स, खर्च आणि दुरुस्तीच्या बाबतीत फारबेक खूपच पुढे आहे. संशोधनातील हे एक वाक्य या उत्पादनाचं सार सांगून जातं. लॉजिस्टिक युटिलिटी. याचा सोपा अर्थ काय? याचा अर्थ वाहतुकीचा आणि फॅक्टरीमध्ये वस्तू ने-आण करण्याचा सगळा त्रास संपतो. ही क्षमता, ही ताकद पूर्वी आपल्याकडे नव्हती, ती अशक्य होती. आणि हाच या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे. चला, आता आपण थेट व्यवसायाच्या आणि नफ्याच्या गणितावर येऊया. एका फॅब्रिकेटरसाठी याचा आर्थिकदृष्ट्या काय अर्थ होतो ते पाहूया. पारंपरिक पीव्हीडी कोटिंग जर आपण बाहेरून करून घेतलं तर प्रति चौरस फूट साधारणपणे 250 ते 1200 रुपयांपर्यंत खर्च येतो आणि हा खर्च लहान व्यावसायिकांसाठी परवडणारा नाही. याच्या अगदी उलट फारबे वापरलं तर मटेरियलचा खर्च याच्या काही पटींनी कमी असतो. याचा सरळ अर्थ असा की जी कामं आधी डोकेदुखी वाटायची तीच कामं आता आपल्यासाठी मोठा नफा मिळवून देऊ शकतात. आणि वेळेचं काय? जिथे पीव्हीडीसाठी वस्तू पाठवून परत यायला कित्येक दिवस लागायचे, तिथे आता आपल्याच वर्कशॉपमध्ये फक्त काही तासात काम पूर्ण करता येतं. म्हणजेच कमी वेळेत जास्त प्रोजेक्ट्स घेण्याची आणि पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळते. खरं तर हे फक्त एक कोटिंग नाहीये. हे एक असं साधन आहे जे लहान व्यवसायांना सुद्धा प्रीमियम सेवा देण्यास सक्षम बनवतं. यालाच लक्झरीचं लोकशाहीकरण म्हणतात, जिथे महागड्या उच्चभ्रू सेवा आता सर्वांच्या आवाक्यात येत आहेत. तर मग जाता जाता एक विचार करूया. जर आपल्याच वर्कशॉपमध्ये कोणत्याही लहान मोठ्या वस्तूवर कोणताही रंगीत फिनिश देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर आपल्या क्रिएटिव्हिटीला आणि आपल्या व्यवसायाला किती मोठी संधी मिळेल. आपण काय काय नवीन तयार करू शकू या प्रश्नावर नक्की विचार करा.